एकदा काय होते, आता कसं सरकारी कार्यालयामध्ये ना कॉन्ट्रॅक्टर, क्लार्क, साहेब ह्यांचा नेहमी असा समन्वय असतोच म्हणा किंवा त्यांचा एकमेकाशी संबंध येतच असतो. एकदा काय झालं, एकदा एका कॉन्ट्रॅक्टरला आपलं कॉन्ट्रॅक्ट मिळवून घ्यायचं होतं. मग त्यानं क्लर्कशी बोलणं केलं. क्लार्कला धरला हाताला, म्हणला साहेबाकडून एवढी फाईल तेवढी मंजूर करून आणून दे म्हणला. क्लार्क म्हणला ठीक आहे. आपलं ते सगळं त्यांनी बोललं त्यांचं काय असेल ते. आणि मग बोलणं झाल्यावर मग क्लार्क गेला साहेबाकडं. साहेब म्हणला की हे आपल्या जवळचा ओळखीचा कॉन्ट्रॅक्टर आणि ही फाईल द्यायची ते पूर्ण करा म्हणलं. साहेबांना म्हणलं बोलणं झाले का? बोलणं ओके झाले म्हणले. मग ठीक आहे म्हणलं. मग साहेबांनी काय केलं, त्याच्या फाईलवर अप्रूव्ड म्हणून लिहिलं. अप्रूव्ड, मंजूर म्हणून लिहिलं. मग ते झालं की मग फाईल अप्रूव्ह झाली म्हणली की इकडं कॉन्ट्रॅक्टर फिरला ना, त्यानं जे शब्द दिला होता क्लार्कला ते शब्द पाळायला टाळाटाळ करू लागला. आता काय करायचं बा म्हणला. मग क्लार्क हुशार होता. क्लार्क गेला साहेबाकडे, म्हणला साहेब आणि आता कॉन्ट्रॅक्टर आपला शब्द पाळत नाही म्हणला. साहेब परेशान झाले. हा मग आता काय करायचं? काय नाही म्हणला, ही फाईल आहे ना म्हणला, ह्या फाईल तिथं अप्रूव्ड लिहिले ना म्हणला, त्याच्या पाठीमागे लिहा म्हणला नॉट अप्रूव्ड. आता मग बरोबर नॉट अप्रूव्ड म्हणून ती फाईल वापस आली. वापस आली की कॉन्ट्रॅक्टर आता परेशान झाला. मग आता परेशान व्हायची वेळ कॉन्ट्रॅक्टरची. कॉन्ट्रॅक्टर म्हणला आता परत क्लार्ककडे गेला. अहो जाऊ द्या हो क्लार्क भाऊ म्हणला, ते मागचं जाऊ द्या म्हणला, आता परत बोलू म्हणला. मग त्याने परत बोलणी केली. परत ते क्लार्कला खुश केलं. क्लार्क गेला साहेबाकडं, साहेब आता कॉन्ट्रॅक्टर मानायला तयार आहे त्याची फाईल. अरे पण आपण त्याच्यावर नॉट अप्रूव्ड लिहिले, असं का आता काय करायचं? साहेब परेशान झाले आता. हां साहेब म्हणले परेशान व्हायची गरज नाही म्हणला. हे जे नॉट अप्रूव्ड लिहिले म्हणलं काय, नॉटच्या पुढे टीच्या पुढे ई लिहा म्हणला, नोट होते म्हणला, आणि मध्ये 2 टिंबे द्यायचे म्हणला, नोट अप्रूव्ड. झाली फाईल अप्रूव्ड म्हणला. साहेबानं कपाळाला हात लावला. म्हणला अरे मी साहेब कसा काय झालो म्हणला, हे क्लार्क तूच हुशार आहेस म्हणला माझ्यापेक्षा.